नियमात राहून काम करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले होणं चुकीचं आहे। डॉक्टरांच्या संरक्षण कायद्यामधील त्रुटी दूर करून तो जास्तीत जास्त प्रभावी करण्यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी दिली। डॉक्टरांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची 2026-27 साठीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे। या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज पार पडला। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देतात, पण काही वेळा डॉक्टरांवर हल्ले करून हॉस्पिटलची तोडफोडही होत असते। चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरांना केएमए पाठीशी घालणार नाही, असं केएमएचे नूतन अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील यांनी सांगितलं। ग्राहक संरक्षण कायद्यातून वैद्यकीय सेवा वगळावी अशी याचिका दाखल केली आहे। केरळ आणि कर्नाटकात डॉक्टरांवरील हल्ल्यासाठी कठोर कायदे आहेत, पण महाराष्ट्रात याबाबत बऱ्याच त्रुटी आहेत। या कायद्यात बदल करावेत अशी मागणी केएमएची असल्याचं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलं। रुग्णांना जीवदान देण्याचं काम डॉक्टरांकडून होत असल्यानं त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झालाय। केएमए सारख्या संस्थेनं नेहमीच चांगल्या डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, अशी अपेक्षा न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केली। यावेळी डॉक्टर आर.एम. कुलकर्णी, डॉक्टर संदीप साळोखे, डॉक्टर शकील मोमीन, डॉक्टर अरुण धुमाळे, डॉक्टर किरण दोशी, डॉक्टर प्रवीण नाईक, डॉक्टर आशा जाधव, डॉक्टर कावेरी चौगुले यांच्यासह केएमएचे पदाधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते।